हॅलो, नमस्कार. पुन्हा एकदा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर थेट सकाळीच व्हिडिओ चालू केलेला आहे, कारण की काम पण तसंच आहे. त्याच्यामुळे म्हटलं चला तुम्हाला दाखवूया. तर पाठीमागे आपले हे सगळे कांदे आहेत, जे वर्षभरासाठी आता आपण वापरणार आहोत पावसामध्ये वगैरे. तर आजचा व्हिडिओ खूप खास आहे. पूर्ण बघा, शेवटपर्यंत बघा. कसं काही बनतं ते पण बघा, त्याची पण माहिती सांगते. सो व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि व्हिडिओच्या खाली जे हाईप बटन आहे ते पण दाबायला अजिबात विसरू नका. तर तुम्ही तसं बघायला गेलात तर आता हा जो सीझन आहे तो शेतीचा सीझन चालू होणार आहे. जूनमध्ये वगैरे पेरणी वगैरे केली जाते. पहिल्या आठवड्यात, दुसऱ्या आठवड्यात जसं पाऊस पडेल त्याच्या हिशोबाने केलं जातं. तर आपण तसं बघायला गेलात तर कोकणामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचं पीक घेतलं जातं. तर तसं बघायला गेलं तर एक आपलं पीक काढून होत नाही शेतातून, तितक्यात आपण दुसरं पीक घेतो. तर ते दुसरं पीक कोणतं हे तुम्हाला माहितीच असेल. ते म्हणजे आहे कुळीथ. आपल्याकडे जास्तीत जास्त म्हणजे भात कापणी वगैरे आली ऑक्टोबर-नोव्हेंबरच्या दरम्यान आहे, तेव्हा आपण कुळीथ वगैरे पेरतो. तुम्ही बघितले असेल. पेरणी पण बघितली असेल, काढणी पण बघितली असेल, झोडणी पण बघितली असाल. आता चौथी गोष्ट म्हणजे ती, की कुळीथाचं पीठ कसं तयार होतं, कुळथाचं पीठ कसं तयार होतं हे तुम्हाला आजच्या व्हिडिओतून बघायला मिळणार आहे. सो व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओ संपूर्ण बघा. कोकणामध्ये ह्या पद्धती वापरून आपलं जे कुळथाचं पीठ आहे ते तयार केलं जातं. त्यामागे खूप सारे कष्ट आहेत, त्यामागे खूप सारी मेहनत आहे. आणि बघा पूर्ण तुम्हाला दिसेल व्हिडिओतूनच किती मेहनत आहे, काय मेहनत आहे. सो तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि मेन म्हणजे ह्याच्यामध्ये आपण जे हत्यार वापरणार आहोत, जे वर्षानुवर्ष वापरत आलेले आहेत, अजूनही ते वापरलं जातं. फक्त एवढंच आहे की त्याचं जे प्रमाण आहे ते थोडं कमी आहे आता वापरण्याचं ह्या सिच्युएशनला किंवा ह्याच्यामध्ये. तर ते पण बघा. सो चला तुम्हाला डायरेक्ट दाखवते. तर पहिलाच भाजा होऊन झालेला आहे. आता दुसरा भाजा टाकायला सुरुवात झालेली आहे आणि ही जी कामं आहेत ना, जी उशिराची कामं आहेत ती सकाळी चालू करायची म्हणजे होतातही पटकन. तर याला 2 ते 3 तास लागतात. कारण की तुम्हाला हे दिसतं तेवढं सोपं नाही आहे. कारण की चुलीजवळ हे सातत्याने भाजून घ्यावे लागतात. आणि मेन म्हणजे कच्चे कुळीथ भाजले म्हणजे असे कच्चे कुळथाचं पीठ कधीच केलं जात नाही. हे असे कुळीथ भाजावेच लागतात आणि एक छान मस्त चव पण येते त्याच्यामुळे अशी ही पद्धत आहे. ही प्रोसेस सगळी आधी असते कुळीथ दळायच्या आधी. दळण्याच्या आधी आपल्याला हे सगळं भाजून वगैरे घ्यावं लागतं, जेणेकरून वरची जी सालं आहेत ती इझिली निघावी याच्यासाठी कुळीथही हे आधी भाजून घ्यावे लागतात. दरवर्षी ह्या सीझनमध्ये पावसाळ्याच्या आधी म्हणजे पाऊस चालू व्हायच्या आधी आपल्याला हे कुळथाचं पीठ वगैरे सगळं तयार करावं लागतं. तर ह्या दिवसांमध्ये कुळथाचं पीठ वगैरे तयार केलं जातं. तर एवढे घमेल भरून आहेत, तर ह्याला 1-2 तास तर जास्ती लागतील. ते 2 तासापेक्षा पण जास्त लागणार, कारण की कमी करूनच ते छानपैकी भाजून घ्यावे लागतात. खूप असे टाकून पटकन भाजले नाही जात. आणि मेन म्हणजे तुम्हाला दिसायला एकदम सोपं वाटेल, कारण की मी शॉर्ट घेतले त्याच्यामुळे तुम्हाला पटकन असं वाटेल, पण ह्याला एक भाजायला 10-10 ते 15-15 मिनिटं लागतात. कारण की पूर्ण छानपैकी जोपर्यंत ब्राऊन कलर येत नाही, तोपर्यंत चांगले भाजले नाही जात. ही भाजणी नीट होत नाही तोपर्यंत छानपैकी आपल्याला ते भाजून घ्यावे लागतात. तर पळी-पळीताने बघा, वर खाली, खालून वर. जर तुम्ही असंच ठेवलं आणि आग जर खालून हे केलीत ना, तर कुळीथ असतात ते म्हणजे करपले जातात. त्याच्यामुळे हे सातत्याने हलवून घ्यावं लागतं, कारण की कुळथाची दोन्ही साईड ही चांगली भाजली पाहिजे आणि दोन्ही साईडची सालं चांगली गेली पाहिजे. आता हे भाजून झाले, गार झाल्यानंतर आपण भरडून घेणार आहोत, ते पण जात्यावरती पीठसुद्धा काढतात, जात्यावरती भरडतात सुद्धा. तर भरडणे म्हणजे काय, त्यांची जी वरची साल आहे ती आपल्याला काढण्यासाठी आणि नंतर मग आपण पाकडून जो काही पाकळ्या पडतील ते आपण घेणार आहोत. तर अशा पद्धतीने हे कुळीथ भाजले जातात. कुळथाचं पीठ व्हायच्या आधीची ही सगळी प्रोसेस आहे, तर ही प्रोसेस आपल्याला आधी करावी लागते. कच्चे कुळीथ असेच आपण दळायला देऊ शकत नाही आणि पीठही चांगलं लागेल, त्याच्यामुळे हे असे भाजूनच करावे लागतं. सो तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर पावसाळ्यामध्ये आपण गेल्या वर्षी हे कुळीथ केलेले होते. भात कापणी झाल्यानंतर ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये पेरणी झाली होती याची, आणि तेव्हा आपण हे कुळीथ काढलेले होते. आता मार्च-एप्रिलमध्ये हे कुळीथ तोडणी वगैरे झाली, झोडून पण झालं. सगळे बघितले असेल व्हिडिओ. तुम्ही बघितले नसेल तर आपल्या चॅनलवरती आहे, तिथे तुम्ही जाऊन इझिली बघू शकता. कधीही वाटेल तुम्हाला तेव्हा बघू शकता. तर अशा पद्धतीने ही आपल्याला भाजणी पूर्ण भाजून घ्यावी लागते आणि पावसाच्या आधी हे आपल्याला करावं लागतं. तर इथे बघा, कच्चे कुळीथ आहेत. हे जे कुळीथ आहेत ते आपल्याला साफ करावे लागतात आधीच. ते आपण तेव्हा करतोच साफ, जेव्हा झोडणी वगैरे असते तेव्हा. पण आपल्याकडून सगळेच काही खडे काढले जात नाही किंवा एखाद दुसरा खडा राहतो. तर आपण जेव्हा भाजणी करतो, भाजायच्या जेव्हा आणतो, तेव्हा आपल्याला छोटे-मोठे आतमध्ये काही घाण असेल किंवा खडे असतील, भातकुंडे असतील, ते आपल्याला काढावे लागतात. तर इथे मी तेच काम चालू आहे. तर ह्या दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात
प्रमाणात असे कुळीथ भाजले जातात आणि वर्षभर आपल्याला पिठलं घरी आपल्याला जेवणामध्ये पिठलं लागतात. आमच्याकडे रात्रीचं पिठलं असतं आणि सकाळचं वगैरे जेवणामध्ये दुपारच्या जेवणामध्ये आमटी डाळ वगैरे असते, पण रात्री पिठलं असतं. छान गरम गरम पिठलं भातावर खूप मस्त लागतं आणि कोकणामध्ये जास्तीत जास्त हे पीक घेतलं जातं या दिवसांमध्ये. तर आता आपली शेती चालू होईल, शेतीची कामं चालू होतील. पेरणी त्याच्यानंतर लावणी वगैरे झाली की मग डायरेक्ट मग कापणी वगैरे झाल्यानंतर हे पेरलं जातात. तरी आपण ह्याचं बियाणं पण ठेवलेलं आहे. तर सगळे छानपैकी झालेले आहेत. 1-2 तास झाले याला. तर छानपैकी भाजून झालेलं आहे. एवढा वेळ गेला, खूप म्हणजे खूप वेळ गेला याला. तर हे जे भाजून झालेले आहेत, आता हे गार करत आपण ठेवलेले आहेत, जेणेकरून गार झाले की मग जात्यावरती आपण भरडू यासाठी. तर इथे बघा कलर बघा किती छान झाला आणि हे ना असे खायला पण छान मस्त कुरकुरीत लागतात आणि एकदम टेस्टी लागतात. आतल्या जे काही पाकळ्या आहेत ना त्या मस्त लागतात. तर अशा पद्धतीने ही कुळीथ पीठ करण्याच्या आधीची सगळी प्रोसेस आहे. A to Z तुम्हाला या व्हिडिओतून बघायला मिळेल. तर अशा प्रकारे कोकणामध्ये हे पीठ केलं जातं. काही लोकं गावठी कुळीथ विकतात सुद्धा, पीठ पण विकतात. तर अशा पद्धतीने आपण चुलीवरती छानपैकी हे जे कुळीथ आहेत ते छानपैकी भाजून घेतलेले आहेत. थोडक्यात भाजणी आपली तयार झालेली आहे. आता भरून हे बघा ऊन पण छान पडलेलं आहे आणि सकाळच. तर हे जे गार झाले की गार झाल्यानंतर मग आपण जातं वगैरे एकदम सेट करून, कारण की जात्यावरती पण हे करावं लागतं, कारण की जड हलकं वगैरे असतं, ते बायकांनाच कळतं, आपल्याला त्यातलं काही एवढं माहिती नाही. तर ते केल्यानंतर मग हे त्याच्यामध्ये भरडले जातात. तर अशा पद्धतीने हे आपल्याला जी भाजणी असते ती सकाळीच आपल्याला करावी लागते, जेणेकरून पटकन करावं लागतं, कारण की यांना खूप वेळ जातो भाजायला. त्याच्यामुळे मी शॉर्ट व्हिडिओ केले आहेत, त्याच्यामुळे तुम्हाला ते खूप लवकर वाटेल, पण त्याला खूप वेळ जातो. जसं की मगाशी सांगितलं 10 ते 15 मिनटं एका काय भाजायला जातात. तर आता तुम्हाला मी जात्यावरती दाखवते पुढे. तर हे बघा जातं आहे आणि आता जातं सेट होणार आहे. म्हणजे कमी जास्त जर केलं जातं ह्याच्यामध्ये. कधी जाड येतं, कधी हलकं येतं ते त्यांनाच माहिती, कारण की आपल्याला जास्त यातलं माहिती नसतं. खूपच जर जड वगैरे आलं ना तर मग पीठ वगैरे होतं असं म्हणतात. थोडं हलकं ठेवायचं म्हणजे जेणेकरून ती जी डाळ आहे ती चांगली पडेल कुळथाची. तिथे सुरुवात झालेली आहे. तर ह्याच्या बघा जड यायला लागलं तर थोडं हलकं करायचं झालं. तर असा हा आपला जातं आहे. तर जात्यावरती खूप आधी लोकं पीठ असेल, डाळ असेल सगळ्या ह्याच्यावर दळायचे. आता त्याचं जे प्रमाण आहे ते थोडंफार कमी झालेलं आहे. पण अजून पण आपल्याकडे जर डाळ वगैरे दळायची असेल, कुळथाचं पीठ ज्यांना जात्यावरचंच हवं असेल तर मग त्याच्यावरती करतात. पण भरडायचं वगैरे जे काही असेल ना ते जात्यावरतीच केलं जातं. तर इथे डाळ आता आपण जी काही कुळथाची डाळ जी आपल्याला हवी आहे, तर आता कुळीथ आपण ह्याच्यावरती भरडणार आहोत आणि जी सालं आहेत ती पण साईडला निघतील. प्लस जी काही डाळ आहे ती पण साईडला निघेल. तर बघा किती मस्तपैकी पडते डाळ. तर अशा पद्धतीने ही डाळ आहे ती अशी पडते. सो तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. हे दृश्य तुम्हाला आता जास्त कुठे बघायला मिळणार नाही, क्वचित बघायला मिळेल. फक्त आणि फक्त कोकणामध्ये तुम्हाला बघायला मिळेल. आणि ह्या दिवसांमध्ये बघायला गेलात ना तर हे जाती वगैरे आपल्याला ह्या दिवसांमध्ये जास्ती बघायला मिळतात. तर असं पीठ वगैरे दळायचं वगैरे काय असेल तर ह्याच्यावरती दळलं जातं. तर हा आपला आहे जातं आणि एकदम जड आहे, दगडाचा आहे, त्याच्यामुळे ते जड खूप आहे. पण मस्त आहे, ह्याच्यावरती पटकन डाळ भरडून होते, कारण की जेवढी कुळीथ आपल्याला भाजायला जेवढा वेळ जातो ना त्याच्या दुप्पट तिप्पट पण काहीच नाही. खूपच कमी वेळ लागतो ह्याला म्हणजे भरडायला, कारण की फक्त आपल्याला हलवायचं आहे आणि आतमध्ये जे काय कुळीथ आहेत ते आपल्याला टाकायचे. हलक्यावरती आपण हे करणार आहोत जेणेकरून डाळ आपली चांगली पडावी यासाठी. तर इथे बघा मस्तपैकी जी डाळ आहे ती पडते आणि जशी हवी तशी पडते. एकदम पण पीठ नाही पडत आहे, फक्त 2 पाकळ्या जशा होत आहेत आतल्या डाळीच्या तसं. ते बघा हे नंतर आपण जी सालं वगैरे आहेत ती नंतर आपण छानपैकी पाकडून डाळ साईडला करणार आणि सालं मी धुल्याचा आधी पाय धुतलं, थोडं पाणी भेटला गरम करत पाय मारला.
तर अशा पद्धतीने आपली डाळ बऱ्यापैकी झालेली आहे. पाकडून थोडी बाकी आहे. तर आता ही डाळ एकदम तयार आहे दळण्यासाठी. तर तुम्हाला ही जर प्रोसेस आवडली कोकणातली आणि अशा पारंपरिक पद्धतीने हे जात्यावरती दळलं म्हणजे डाळ भरडली जाते, हे तुम्हाला जर आवडलं तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर अशा पद्धतीने आपल्याकडे कुळथाचं पीठ तयार करायच्या आधी ही सगळी प्रोसेस केली जाते. तर चला असाच व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा भेटू आणि जर असेच तुम्हाला नवीन व्हिडिओज बघायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून सगळे व्हिडिओज तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन त्याचं पोचेल. तर अशा पद्धतीने इथे काम चालू आहे. तर चला बाय बाय.